नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आशा सेविकांना प्रत्येकी 5,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. त्या संदर्भात जी आर आलेला आहे. जी आरमध्ये महत्त्वाची माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2023-24च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीत मोबदला म्हणून रुपये 9,519 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा 4 मार्च 2024चा जी आर आहे. काय काय माहिती दिलेली आहे ते समजून घेऊयात. महत्त्वाची माहिती आहे. तर तुम्ही पाहू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे काही आशा सेविका आहेत आणि गटप्रवर्तक आहेत यांना 58 सेवा ह्या काम करण्यासाठी दिल्या जातात आणि ह्या सेवा पूर्ण त्यांनी केल्या तर त्यांना प्रोत्साहनात्मक जे काही मोबदला आहे, एक्स्ट्रा मोबदला म्हणून हे पैसे त्यांना दिले जातात. तर त्या संदर्भातच हा शासन निर्णय आहे. तर स्वयंसेविका, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरिता त्यांना दिनांक 17 जुलै 2020, 9 सप्टेंबर 2021 व दिनांक 10 एप्रिल 2023चा जो काही शासन निर्णय होता त्या शासन निर्णयानुसार प्रत्येकी रुपये तुम्ही पाहू शकता 5,000 व 6,200 म्हणजे आशा सेविकांना 5,000 आणि जे कोणी प्रवर्तक आहेत गटप्रवर्तकांना 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. आता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना 2023-24 या आर्थिक वर्षात 30,000 लक्ष इतके अनुदान राज्य सरकारकडून मंजूर झाले आहे आणि एप्रिल 2023 ते जून 2023 या 3 महिन्यांचे रुपये 12,694 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे असे सांगण्यात आलेलं आहे. आणि हा जो निधी आहे तो आशा सेविकांना जो काही जानेवारी 3 महिन्याचा देण्यात येणार आहे, जसं की एप्रिल ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च अशा प्रकारचा हा निधी आहे. आणि त्या संदर्भात भरपूर असा निधी जो आहे तो शासनाने वितरित केलेला आहे. शासन निर्णय पहा, सन 2023-24मध्ये 30,000 लक्ष आणि तरतुदीमध्ये 50,777 लक्ष इतका निधी 2024मध्ये वितरित करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये आशा स्वयंसेविका आहेत आणि आशा गटप्रवर्तक यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या 3 महिन्याच्या कालावधीकरिता सुद्धा हा निधी मिळणार आहे. आता इथे पाहू शकता कोणत्या कोणत्या महिन्याचा निधी मिळणार आहे ते सुद्धा दिलेले आहे. माहे एप्रिल ते डिसेंबर 2023 म्हणजे एप्रिल ते डिसेंबर 2023 मधील जो काही निधी आहे तो सुद्धा मिळणार आहे. आणि माहे जानेवारी ते मार्च 2024 मधील सुद्धा निधी हा मिळणार आहे. म्हणजे एकूण 6 महिन्याचा निधी हा आता आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे. त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण जी आर होता. तर आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.